हॅलो, वेलकम टू अवर ट्रॅव्हल व्लॉग. आणि आज आहे संडे, सो आम्ही चाललेलो आहोत एका वेगळ्या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाइम. पहिल्यांदा जातोय. एक्सपिरियन्स कसा तो पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि घरून निघाल्यापासूनच पाऊस चालू झालेला आहे. आज दिवसभर पाऊस आहे. आता वाजलेले आहेत 12:30. आम्ही डॉट 12:30ला निघालेलो आहोत नारायणगावमधून. आता आम्हाला लोकेशनला पोहोचायला किती वेळ लागतोय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ट्रिपला निघाले आणि वेळ घेतली नाही असं तर होऊच शकत नाहीये. तर आपण आलेलो आहोत आता कळंबमध्ये हॉटेल कमलजा देवी. हे त्यांचं जुनं आहे, म्हणजे बांधकाम चालू आहे. आणि इथे आहे त्यांचा न्यू शॉप जे सध्या शिफ्ट केलेलं आहे इकडे. कळंबची सगळ्यात सुप्रसिद्ध भेळ. तुम्ही जर नक्की कधी कळंबला आले किंवा या बाजूला आले तर ही भेळ तुम्ही नक्की ट्राय करा. कळंब गावामध्ये आहे. मेन चौक आहे हा. इथे रोड दिसतोय आणि दोन्ही साईडला तुम्हाला दिसेलच कमलजा देवी म्हणून. आणि आम्ही आता आलेलो आहोत खेडच्या घाटामध्ये. एवढं छान वातावरण झालंय, मोबाईलची लेन्स सुद्धा वातावरण डिस्क्राईब करू शकत नाहीये. काचेच्या बाहेर आणि आत्ता वाजलेले आहेत 2:30. आम्ही आलेलो आहोत पाईटमध्ये. या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. पावसाचं वातावरण त्याच्यामुळे थोडंसं गरमागरम काहीतरी खावं म्हटलं. हे राजेंद्र स्वीट्स अँड स्पेशल मिसळ हाऊस पाईट दिसलेलं आहे. लेट्स गो. काय ऑर्डर केलंय? ओपन सांगितली. एक पाणीपुरी, एक शेवपुरी. मस्त मध्ये बनवायचं. पाच स्पून द्या. त्याच्यामध्ये हिरवी चटणी वगैरे काहीच नाही दिली का त्यांनी? सगळं आहे. हा का? कांदा आहे का? फोड कापलेली अजून कांदा एक का बरं त्याने बरोबर पाच दिले. एक्स्ट्रा खातील ना कोणी ना कोणी. मी खाणार मग. खावा खावा गरमागरम वडापाव. कोणता रस्ता लागला? भुंगा रस्ता लागलाय. विकासाचा शब्द कुठे शोधून काढला? भुंगा आहे ग्रामीण शब्द. तो भुंगाटचा भुंगा झालाय. भुंगाट जायचं. भुंगा हा एक ग्रामीण शब्द आहे, तो लोप पावत चालला. तो आता मी जिवंत ठेवणार आहे. युट्यूबच्या साह्याने आपण लोकांपर्यंत पोहोचूया त्याला. अजून थांबलेत ना तिथे थांबायला. येताना थांबायचं का आपण? नाही उतरून काढ रे. कसा धबधबा आहे, मस्त धबा आहे. पाण्याचा आवाज पण
कशाने पाणी वाजतंय ते आवाज ऐकलं तरी एवढं कष्ट वाटतं. आणि पाऊस पण आलेला आहे मस्त. हॉटेल काय गाव आहे खरं कोणाकडे? आर्मी का मी इकडे होते तर ते हे नेमके झोपेत उठले असतील कारण ती बाहेरची जागा होती ना अशी गॅलरी बाहेरून. मी ते एकदा एवढा घाबरलो मम्मीला. रात्री काय झालं ते कुत्र्यांनी ते कोंबड्या मारले आणि मी काय एवढा गाड झोपत आणि असं हॉलमध्ये झोपायचं ना मी जुन्या. मम्मी आली आणि आत्ता वाजलेले आहेत 4. आम्ही आलेलो आहोत लोकेशनवरती. गाडी पार्क करायचं काम चालू आहे इथे. भयानक अरे हा वांद्रे भिजलेत वाले बो आता बसा खाली. एक मोठा श्वास घ्या. वा मस्त मस्त. तुझ्याकडे ना मग काय या धुक्याच्या वातावरणात आपण आता एक हिडन जेम पाहायला निघालेलो आहोत. एक वॉटरफॉल शोधण्याचा प्रयत्न करतोय आपण. लोकलच्या माणसांकडून ऐकलेलं आहे इथे एक वॉटरफॉल आहे. गाडी वगैरे नाहीये कुठेच, सपाटीला आहे. पाण्याच्या आवाजाने आपण वॉटरफॉल कडे चाललेलो आहोत. सगळं धुकं पसरलेलं आहे. वाह मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि आपल्याला वॉटरफॉल सापडलेला आहे. आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं नाही आवडलं, सो आम्ही थोड्या पुढे आलेलो आहोत. आणि हा तुम्ही पाहताय आजूबाजूचा परिसर एकदम प्लेन अशा ठिकाणी आहे. रस्त्यापासून एक 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती ट्रेकिंग करत आलेलो आहोत आम्ही. आणि तिथून पुढे थोडंसं पाण्याचा आवाज घेत 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 आम्ही या ठिकाणी आलो आहे. आता आम्हाला एक हिडन लोकेशन सापडलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी ते लोकेशन.
जस्ट लुक ॲट धिस. हा एक वॉटरफॉल आहे आणि हा एक वॉटरफॉल. 2 वॉटरफॉल सापडलेत आम्हाला. मस्त. पावसामुळे तो जास्त काही शॉट घेतले नाही आहेत, पण ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या ठिकाणी शॉट्स घेत. आणि दॅट्स ॲडव्हेंचरस नाव. आपल्याला जायचं आहे वरती, भिजायचं आहे. आणि थोडंसं वरती आलंय. हा वॉटरफॉल दाखवते. वा, अशी जी ठिकाणं खरं तर लोकांना नाही सांगितली पाहिजे, खूप खराब करतात. हा वॉटरफॉल मस्त. हे इकडे मला काय चावेला सांगितलं काय? खावा भेळ खावा छान छान. आत्ता वाजलेले आहेत 8:30. आम्ही थांबलेलो आहोत जेवायला. अन्नपूर्णा. हा, जेवायला आलेलो आहे. काय बोललं? आपण खाली का बरं नाही बसलो? फॅमिली कडक कडक भाकरी खायची होती ना. काहीच नाही दिलं याच्या संग. जस्ट फॉग. क्या चल रहा है भाई? फॉग चल रहा है. Just feel like we are in another universe, not in Pune. Just foggy night. The only monsoon vibes. बाय बाय. आणि अशा प्रकारे 9:15 वाजलेले आहेत. जेवण वगैरे सगळं करून आम्ही आता निघालेलो आहोत घरी. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला लोकेशन पण सजेस्ट करा कमेंटमध्ये. थँक्यू.